सूर निरागस हो। नवसाला पावनारा महाराजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडल सेक्टर 17 में पहले ही दिन गणपति भक्तों में दिखी उमंग। बड़े ही हर्षोल्लास के साथ आयोजक संपत शिवालय के माध्यम से गणपति बप्पा की आरती पूजा के साथ बप्पा को आभूषण से सजाया गया। इस शुभ मौके पर गणपति बप्पा के लिए सोने चांदी के भी आभूषण भक्तों ने भेंट दिया। साथ ही आयोजक संपत शिवालय ने बताया कि मंडल के माध्यम से सामाजिक क्षेत्रों में अपना भरपूर योगदान देता चला आ रहा है। बड़े पैमाने पर भक्त यहाँ पर आते हैं और अपनी मनोकामनाएं मांगते हैं और उनकी मनोकामना भगवान पूरी भी करते हैं। या गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1985 साली माननीय आमदार गणेश नाईक यांच्या अधिपत्याखाली झाली आणि त्यापासून 85 पासून आजपर्यंत गणेशोत्सव मंडळ मोठ्या उत्साहाने प्रत्येक गणपती गणेशोत्सव साजरा करत आहे। या ठिकाणी आतापर्यंत महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील तीर्थस्थळ असतील काही म्हणजे विविध स्तरावरील विविध ठिकाणची प्रार्थनिक स्थळ असतील वगैरे ते या ठिकाणी त्याचा देखावा उभा केलेले आहेत। या वर्षी आम्ही कर्नाटक मधला मैसूर पॅलेस उभा केलेला आहे। तसंच या गणपतीला प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वस्तूच्या रूपाने इथं प्रेझेंट केलं जातं। लोकांची मागणी पूर्ण होते त्या पद्धतीने या ठिकाणी सोन्याच्या रूपाने चांदीच्या रूपाने या ठिकाणी दान केलं जातं। तसंच आपण पाहिलं असाल तर पहिल्यांदा या गणपतीला सोन्याचा मुकुट आला, नंतर कमरपट्टा आला, नंतर हार आला, कान आले, दंत आले, बाजूबंद आले, हातातले बांगडे आले, म्हणजे तोडे आले, पावलं आली, तर अशा विविध हत्यार आले। तर आणि या वर्षी या गणपतीला 5 किलो चांदीची गदा आलेली आहे। पण पाहिलं असेल ती जी गदा लेफ्ट साईडला ठेवलेली आहे ही यावर्षी आज सकाळी त्या भक्तांनी अर्पण केलेले आहे। हे मंडळ जेव्हा काम करत असतं धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी म्हणून मग महापूर येतात, काही हॉस्पिटलची बिलं भागवली जातात, काही विद्यार्थ्यांचे फीचे पैसे भागवले जातात। म्हणजे प्रत्येक वर्षी समाजातील प्रत्येक गोष्टी लक्षात घेऊन हे मंडळ काम करत आहे आतापर्यंत। आणि म्हणूनच काही ह्या सगळ्या सोन्याच्या वस्तू आणि चांदीची ढाल वगैरे हे आलेले आहे। त्यापासून लोकांनी या गणेशाला नवसाला पावणारा महाराजा असं नाव ठेवलेलं आहे। वीडियो जर्नलिस्ट मुसाइद साथ पंकज बनवासी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।